शासनामध्ये वसईकरांनी 205 वर्ष काढली आणि 205 वर्षांमध्ये वसईकरांनी स्वधर्म जिवंत प्रयत्न 205 वर्षांनंतर ज्यावेळेला बस इथे बघ तेव्हा वसईकरांची आशा पल्लवित झाली की आपलाही ही आशा पल्लवित झाली आणि वसईचे तत्कालीन वसईदार अडचणकर नाईक वसईतले नाईक कोणी नाही ते अडचणकर भिवंडीचे नाही. चिमाजी अप्पा पेशव्यांनी पैशाची व्यवस्था कल्याणला राहून केली. सेनेसाठी लागणारी सगळी रसद, वेगवेगळ्या प्रकारचा दारुगोळा म्हणजे हल्ली वसईत जो दारुगोळा चालतो तो नव्हे, तर वसईला स्वतंत्र करण्यासाठीचा दारुगोळा जमा करायला सुरुवात केली. वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र जमा केली, घोडे जमा केले, हत्ती जमा केले आणि करता करता वसईवर चालून आले. कोण? चिमाजी अप्पा पेशवे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं शूरवीर मराठा सैन्य, जे देव, देश आणि धर्म यांना कायम डोक्यावर धरतं, अशा पद्धतीचं सैन्य वसईवर चालून आलं आणि डहाणू तारापूर पासूनचा भाग जिंकत चौल रेवदंडा जिंकत शेवटी वसईवर स्वारी केली. काही वसईकरांना शिकवण्यात आलंय की चिमाजी अप्पांनी वसईवर आक्रमण केलं. यालाच म्हणतात स्लो पॉइझनिंग. चिमाजी अप्पांनी वसईवर आक्रमण नाही केलं, वसईवर स्वारी केली. अन्याय घालवण्यासाठी जे आक्रमण केलं जातं त्याला स्वारी म्हणतात. चिमाजी अप्पा आणि मराठा सैन्याने स्वारी केली. काय केली? तर वसईवर मराठा सैन्याने स्वारी केली. 3 वर्ष वसई झुंजवली आणि शेवटचे 3 महिने फार निकरीचं युद्ध केलं. आणि या युद्धामध्ये पोर्तुगीजांकडे 100 तोफा होत्या. त्या काळी पोर्तुगीज ह्या बुर्जांवर 10 बुर्जांवर तैनात होते. वसई किल्ला तिन्ही बाजूंनी पाण्याने, चिखलानी, दलदलीनी भरलेला होता. अशा त्या विचित्र परिस्थितीमध्ये देखील शेवटचे 3 महिने जबरदस्त झुंज देऊन मराठा सैन्याने हा इथे मागे जो बुरुज दिसतो तो बुरुज फोडला आणि त्यातून मराठा सैन्य या किल्ल्यात शिरलं आणि सगळ्या पोर्तुगीजांना त्यांनी दाणादाण करून सोडलं. पण ह्या 3 वर्षाच्या युद्धामध्ये आपलं मराठा सैन्य 21,000 मराठा सैन्य हुतात्मा झालेलं आहे. थोडक्यात सांगायचं तर प्रत्येक स्त्रीच्या 5 बांगड्या जर असतील तर 21 गुणिले 5 म्हणजे थोडक्यात म्हणायचं तर 1.25 लाख बांगडी फुटली. 1.25 लाख बायका विधवा झाल्या. कारण एक नवरा गेला म्हटल्यानंतर विधवा होणार. पूर्वीच्या भाषेत 1.25 लाख बांगडी फुटली म्हणजे 21,000 सैन्य आपलं हुतात्मा गेलं. 21,000 सैनिकांचं जेव्हा रक्त इथे सांडलं तेव्हा आपला वसईचा प्रांत मुक्त झाला. त्यामुळे हे प्राप्त झालेलं स्वातंत्र्य हे काही स्वस्तात स्वातंत्र्य प्राप्त नाही झालंय. 21,000 संसारांची राख रांगोळी झाली तेव्हा वसई स्वतंत्र झाला. तेव्हा वसईकरांना स्वतःच्या बंगल्यात राहण्याची आज मुभा मिळालेली आहे. तेव्हा वसईकर आज सुखाने स्वधर्माचं पालन करत आहेत. फक्त या स्वधर्माच्या पालन करण्यामध्ये मिळालेल्या स्वातंत्र्याचं रूपांतर अधार्मिकतेमध्ये होता कामा नये, स्वैराचारामध्ये होता कामा नये, याचं भान प्रत्येक वसईकरांनी ठेवलं पाहिजे. या स्वातंत्र्याचं महत्व प्रत्येक वसईकरांनी जाणलं पाहिजे. तर तीच आपल्या या हुतात्म्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली, श्रद्धांजली असेल. 12-13 वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही दिवाळीच्या दिवसात वसई किल्ल्यात आलो आणि बघितलं किल्ला संपूर्ण अंधारात आणि लोकांच्या घरी मात्र दिवाळी साजरी करणं चालू आहे, आम्हाला वाईट वाटलं. फक्त नागेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये दीपमाळेमध्ये काही दिवे होते, पण बाकी कुठेही नाही, सगळीकडे अंधार होता. आम्ही विचार केला की ज्यांनी वसईकरांच्या घराघरांमध्ये दिवे प्रज्वलित केले त्यांच्या मात्र शूरवीर भूमीवर एकही दिवा नाही, हे चुकीचं आहे.
वसईकरांनी त्या शूरवीर प्रत्येक मराठ्याच्या नावाने, सैनिकाच्या नावाने एक एक तरी पणती आठवण म्हणून दिवाळीत लावली पाहिजे, हा भाव आम्ही व्यक्त केला. आणि हा आमच्या मनातला भाव धर्मसभेचे सगळे विद्यार्थीगण, शिष्यगण आणि आमची वसईचे सगळे धडाडीचे कार्यकर्ते यांनी तो उचलून धरला. आणि तेव्हापासून दीपोत्सवाला प्रारंभ झाला. दीपोत्सवाच्या बरोबरच ज्या दिवशी वसई किल्ला आपण जिंकलो त्या दिवशी वसई विजयोत्सव पण सुरू झाला. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने हा वसईचा किल्ला दिमाखाने उभा आहे. त्याचं जे आभा आहे ती आता जगभर दिसू लागलेली आहे, किमान वसईकरांच्या तरी आता लक्षात आलेली आहे. तर अशा पद्धतीने दीपोत्सवाला प्रारंभ झाला. दीपोत्सवाचा हेतू हा आहे की ज्या हुतात्म्यांनी वसईसाठी कार्य केलेलं आहे, वसईसाठी प्राणपणास लावलेला आहे, त्यांच्या स्थानामध्ये देखील दिवाळी झाली पाहिजे, त्यांचा देखील गौरव झाला पाहिजे. निश्चितच हे सगळे आकाशस्थ जे हुतात्मा आहेत ते आजचा दीपोत्सव पाहून इथे जमलेल्या सगळ्या आस्तिक, श्रद्धावान आणि राष्ट्रनिष्ठ भक्तांना आशीर्वाद देत असतील यात मला तिळमात्र शंका नाही. आपलं हे स्वातंत्र्य आपण आणखीन उज्ज्वल बनवलं पाहिजे, स्वराज्याचं रूपांतर सुराज्यामध्ये केलं पाहिजे. हे ध्येय धरून प्रत्येकाने एक एक पणती प्रज्वलित करा. प्रत्येकाने सेल्फी घेताना हे लक्षात घ्या की त्या 21,000 हुतात्म्यांमुळे आज आपण सेल्फी घेऊ शकतो. त्या 21,000 हुतात्म्यांमुळे आपण मुक्तपणे इथे संचार करू शकत आहोत. तेव्हा या दीपोत्सवाला तुम्ही सर्वांनी कर्तव्य भावनेने उपस्थिती नोंदवली याचं मला फार कौतुक वाटतं. मला असं वाटतं की जनतेचे जे प्रतिनिधी आहेत, ज्यांना आपण आमदार, खासदार, नगरसेवक, आणखीन काय महापौर वगैरे म्हणतो, त्यांनी देखील ह्या दीपोत्सवात कर्तव्य भावनेने उपस्थित राहिलं पाहिजे, कोणाच्या आमंत्रणाची वाट बघता कामा नये. या दीपोत्सवाला जर ते कर्तव्य भावनेने उभे राहिले तर त्यांना बरोबर घेऊन मी उभं राहायला तयार आहे, ही माझ्याकडून तयारी मी दाखवतो. तर तुम्ही सर्वांनी कर्तव्य भावना जोपासली, कर्तव्य निष्ठा दाखवली आणि आपापल्या परीने एक एक दिवा लावला, 4-4, 5-5 दिवे लावले. ज्यांनी ज्यांनी तन मन धनाने ह्या सगळ्या कार्याला सहकार्य केलेलं आहे त्यांना उत्तम प्रकारचं यश कीर्ती लाभो, त्यांना आपल्या हुतात्म्यांची, देवी देवतांची कृपा प्राप्त होवो अशी भावना व्यक्त करतो. आणि तुम्हा सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा प्रदान करतो. जे आस्तिक आहेत त्यांना मनपूर्वक शुभाशीर्वाद प्रदान करतो. हर नमः पार्वती पतये, हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय वज्राई, जय शिवाजी, जय वज्राई, जय शिवाजी. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. शिवाजी अप्पांचा जय असो. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. मोरया. भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे. मातरम. विचारवंत त्याचप्रमाणे कोकण मराठी साहित्य परिषदेचे पालघर जिल्हा अध्यक्ष, माजी अध्यक्ष आणि लीलाई या दिवाळी अंकाचे हे 26वे वर्ष आहे. त्याच्या संपादिका सौ पूजा रोकडे, त्यांच्या धर्मपत्नी हे दोघेही आलेले आहेत आणि वसईतल्या उदयोन्मुख अभिनेत्री साक्षी नाईक या देखील आलेल्या आहेत. त्यांचं मुखपृष्ठावर चित्र आहे. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात लीलाई मासिकाचं अनावरण करण्यासाठी टाळ्या वाजवाव्या. थोडं अजून पुढे या. नाईस नाईस. समाजोन्नती कॉलेजच्या मुख्याध्यापिका
दिव्यता जोशी या देखील उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते देखील अंकाचं अनावरण होत आहे. आमची वसईचे दुर्गमित्र श्री पुरुषोत्तम देवघर हे देखील उपस्थित आहेत. गणपती बाप्पा फोटो नाही काढला. सगळ्यांना तमाम वसईकर राष्ट्रप्रेमी नागरिक हो, दीपावलीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आमचा लिलाईचा 26 वर्षांचा हा प्रवास गुरुजींना मोठं कौतुक असतं आणि त्यांचं खूप प्रेम आहे साहित्यावर, वैचारिक भूमिकेवर, वसईशी निगडीत आणि वसईच्या निष्ठेशी निगडीत आम्हा पत्रकारांवर गुरुजी प्रेम करतात, आम्हाला मान देतात, सन्मान देतात. इथे लिलाईबद्दल त्यांनी आशीर्वादपर 2 शब्द व्यक्त केले. मी आमच्या लिलाई परिवाराच्या वतीने छोटे आणि मोठे दोन्ही गुरुजींचं आभार मानतो. आणि मित्र हो, आमच्या वसई या सामाजिक संस्थेचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. जे या सगळ्या वसई बचाव किंवा पोर्तुगीजांना इथून घालवण्याच्या या लढाईमध्ये धारातीर्थी पडले, त्यांचा हा किल्ला आणि त्यांची ही स्मृतीची भूमी भौतिकदृष्ट्या जरी आपण स्मारक बनवलं, मंचावर व्यासपीठावर अनेक गोष्टी बोलत असलो तरी ऐन दिवाळीच्या दिवशी हा किल्ला अंधारात राहत होता. ही हजारो त्यागी आणि हुतात्म्यांच्या रक्ताने पावन झालेली भूमी दुर्लक्षित राहत होती. आणि आमच्या वसई या संस्थेने गेल्या काही वर्षापासून दिवाळीचा आनंद या स्मारकात आणि या किल्ल्यात उभा केला, निर्माण केला. आणि त्यांच्या स्मृतींना कृतज्ञतापूर्वक आपण त्यांची आठवण काढतो हुतात्म्यांची. आणि एक राष्ट्रीय विचार, या भूमीशी एकनिष्ठ असलेला एक वैचारिक धागा सोबत इथून घेऊन जातो. आमचं खरं म्हणजे दिवाळी अंक संपादकांचं अंक बाहेर आला की त्या अंकाचं वितरण आणि अनेक त्याचे व्यापताप असतात, पण गुरुजींचा शब्द आमच्यासाठी आदेश असतो आणि मग त्यांच्या आदेशाचं पालन करावं लागतं. आणि इथे आल्यावर आम्हालाही आनंद मिळतो. आमच्या लिलाईचंही गुरुजी कौतुक करतात आणि तुम्हा सर्वांशी या निमित्ताने संवाद साधता येतो. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. आमच्या अंकाच्या निमित्ताने यावेळी ज्यांच्या 7-8 धाराविकांमध्ये ज्यांचा अभिनय आलेला आहे, 2 चित्रपट ज्यांनी केले, मुंबईतून आलेल्या आणि वसईच्या स्नुषा झालेल्या साक्षी नाईक आज या निमित्ताने आपल्यात उपस्थित आहेत. मी गुरुजींना विनंती करेल की ज्यांच्या 4-5 मालिका सध्या चालू आहेत आणि 2 चित्रपटांमध्ये देखील ज्यांनी काम केलेलं आहे, अभिनय केलेला आहे, त्या साक्षी नाईक 2 शब्द आपल्यासमोर त्यांचे विचार मांडतील. नमस्कार, जय शिवराय. सर्वप्रथम दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा. खूप भारावून गेले कारण असा म्हणजे खूप छान असा उत्सव इथे वसईमध्ये होतो, दरवर्षी होतो, पण मी कधीच उपस्थित राहू शकले नाही. पण आज खूप छान वाटतं इथे बघून आणि मला जो सन्मान दिला त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप आभार आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा. ज्यांना दिवाळी अंक हवा असेल ते विक्रीसाठी इथे उपलब्ध आहे. स्मारकाच्या एंट्रीशी दिवाळी सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करावा. सौ रोशनी वाघ, सौ रोकडे यांचा सत्कार करतील. एकदम फ्रेश. आमची वसईच्या ज्येष्ठ महिला सदस्य सौ रोशनी वाघ. गणपती बाप्पा.
सर्व जान्हवी जोशी साक्षी नाईक यांचं जय बजराई जय शिवाजी. बस झाली संपली. थांब जरा एक मिनिट थांब थोडा फोटो ऐक ना विषय बोल नाईट सीट बघ नाईट सीट खाली आहे बघ ना नाईट साईड
भाई मार दे सब बहुत मार खाएगा ठीक है हां ठीक है दे दे भाई अरे बराबर कुछ ले गया मैं खड़ा था ये ऊपर देख इकडे बघ इथे बघ ना सोना अरे याच्यात घे कॅमेरा अरे बरवाला प्राची ओके अच्छा हे संभाजी महाराज शिवाजी महाराज बघ या मुलाने मला सांगून दिलं कसं म्हणजे समजायचं संभाजी महाराज अच्छा
प्रदर्शनासाठी झालं फुलं काढली छान फुलं ग्रीन याच्यावरती व्हाईट आपण आलो शिव करायचं हा थांब 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 अरे ऐकलं माहिती रांगोळी आणि कंदील याचे जे परीक्षण केलेलं आहे आणि त्याचे जे निकाल आलेले आहेत त्याप्रमाणे आपण सकाळी जी सांस्कृतिक आणि पोर्ट्रेट अशा 2 विभागीय गटांमध्ये जी रांगोळी आपण केलेली होती त्याचं आता बक्षीस वितरण समारंभ आमची वसई व धर्मसभा याच्या संयुक्त विद्यमानाने आपण करणार आहोत. पहिला आपण कंदील जे बनवतो 200, 250, 500, 1000 आपण सहज विकत येतो. पूर्वीच्या काळी वसईमध्ये इकडे भरपूर वसईकर दिसत आहेत मला गावागावातले घेऊन यायचे बांबू कट करायचे काही माना डोलवत आहेत तिकडे नंतर त्यांना तसायचे आणि त्यांना बांधायचे आणि असं घरोघरी चित्र असायचं पण ते चित्र कुठेतरी पुन्हा गायब झालेलं आहे आणि त्याला पुनर्जीवित आपल्या मुलांनी स्वतःच्या हाताने बनवलेले कंदील आपल्या घरी ते लावावे असा हा अट्यास आणि असा आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा जो कंदील मेकिंग कॉम्पिटिशन हा जो असतो तो केला गेलेला आहे. पहिला आपण कन्सोलेशन प्राइजेस देऊया. कंदील आकाश कंदील स्पर्धा 2025 आमची वसई सामाजिक संस्था. मी श्री शरद पाटील यांना विनंती करतो की त्यांनी हे जे प्रमाणपत्र आणि बक्षीस कुमार महादेव रावल यांना आपण द्यावं. कुमार महादेव रावल त्यांचे आई आहे तर त्यांनी स्वीकारावं बक्षीस. कुमार दुसरं कंदील बनवण्यासाठी कुठेतरी गेला असेल कंदील लावण्यासाठी गेला असेल. धन्यवाद. दुसरं कन्सोलेशन प्राइज शरदजी कुमारी नंदिनी अमोद सामंत. कुमारी नंदिनी अमोद सावंत. काका मामा आजोबा जे कोण असतील आणि काका आलेले आहेत. नेक्स्ट पारितोषिक सगळे उत्तेजनार्थ पहिला देणार आहोत सस्पेन्स नंतर उघडणार आहोत. नंतर आपले आहे रांगोळीचे उत्तेजनार्थ पारितोषिक प्रिया पाटील. मी सरांना निवेदन करतो प्रिया पाटील रोकडे सरांना निवेदन करतोय की त्यांनी पारितोषिक द्यावं. टाळ्या वाजवा. वा वा. ओके.
रांगोळी कुमार विश्वा रावल, कुमार विश्वा रावल, कुमारी विश्वा रावल, त्यांच्या आई आहे साक्षी नाईक यांना मी विनंती करीन. रांगोळी पारितोषिक क्रमांक 3 तृतीय विजेता आहेत कुमारी श्रुती गुप्ता, कुमारी श्रुती गुप्ता. रोकडे मॅडम विनंती करतो त्यांना बक्षीस. तसंच द्वितीय क्रमांक चे हकदार आहेत श्री कुंदन म्हात्रे. मी ॲग्नेलो सरांना विनंती करीन श्री कुंदन म्हात्रे यांना द्वितीय क्रमांक रांगोळी ह्याचं बक्षीस द्यावं. दरवर्षी कुंदन म्हात्रे खूप सुरेख अशी रांगोळीमध्ये सहभाग घेतात आणि प्रथम पारितोषिक याचे हकदार आहेत श्री विनायक पाटील. मी धनंजय शास्त्री वैद्यजी यांना विनंती करीन की त्यांनी विनायक पाटीलजींना संस्कार भारती रांगोळी याचं उत्तेजनार्थ पारितोषिक आशालता पाटील. शरद पाटीलजी नाही आहेत. आशालता पाटील आहेत का? नाही. विश्वा रावल उत्तेजनार्थ पारितोषिक. विश्वा रावल या कुटुंबियांकडे सगळ्यांनी दिवाळी मानवायला जा, कारण भरपूर पारितोषिक चे हकदार रोकडे सरांच्या हस्ते रावल मॅडम. ज्यांना ज्यांना बक्षीस मिळाली आहेत त्यांनी कृपया जाऊ नये. आपल्याला एक सामूहिक ग्रुप फोटो काढायचा आहे आपल्या सर्टिफिकेट्स बरोबर, त्यामुळे जाऊ नये, थांबून राहा. आता गणेश उत्सव स्पर्धा बक्षीस आपले जे भरपूर मंडळ इकडे दिल थांब के बैठे हैं, त्यापूर्वी मान्यवरांचं स्वागत होईल. सर्वप्रथम ॲग्नेलो बोर्डजी यांचं स्वागत आणि सन्मान धनंजय शास्त्री वैद्यजी ते करतील. शाल देऊन त्यानंतर श्री शरद पाटील यांचा देखील शाल देऊन सन्मान आणि आभार व्यक्त करत आहोत. कौलार बुद्रुक कॉपरेटिव्ह सोसायटी यांचे संचालक श्री शरदजी आहेत. तुम्ही आल्याबद्दल खूप धन्यवाद. यापुढे आपले गणेश उत्सव आशिष कटेरा कुठे असतील त्यांनी इकडे यावे.
गणेशोत्सव स्पर्धेमध्ये तृतीय पारितोषिक जे आपण गणेशोत्सव आपल्या वसईमध्ये असतो त्याच्यात उत्कृष्ट असे सजावट, देखावा, चलचित्र असे करणारे जे घरगुती आपली मंडळी असतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमची वसई दरवर्षी असा एक आगळा वेगळा उत्सव साजरा करत असते. तर त्याच्या तृतीय पारितोषिक आहे दीपिका योगेश पवारी. दीपिका पवारी आलेत का? तृतीय पारितोषिक आलेत? या रोकडे मॅडम. जास्वंदीचं झाड यावेळेस प्रामुख्याने गुरुजींनी सगळ्यांना भेटवस्तू म्हणून आणलेली आहे. याचं काय उद्दिष्ट आहे ते गुरुजीच सांगते. गणेशोत्सव, गुरुजींचं म्हणणं आहे गणेशोत्सव आहे आणि जास्वंद दिलं नाही तर कसं काय योग्य, थोडासा तो विचार आहे. तर त्या हेतूने जास्वंदीचं झाड आपल्या अंगणात चांगल्या प्रकारे रुजून पुढच्या वर्षी त्याचं फूल तुमच्याच घरातल्या गणपतीला व्हावं अशी छोटीशी भावना गुरुजींनी, खूप म्हणजे छोटीशी विचार आहे पण खूप मोठा त्याच्यामध्ये मेसेज लपलेला आहे. धन्यवाद. द्वितीय पारितोषिक घरगुती गणेशोत्सव आदित्य अनिल परब. आदित्य अनिल परब. आदित्य अनिल परब हेल्मेट बाजूला ठेवून ये. आदित्य काय बनवलेलं असतो म्हणजे आम्ही सगळ्यांनीच बघितलेलं नाही आहे त्यामुळे थोडंसं त्याचं बोलशील तर बरं पडेल. मी असं गावची थीम केलेली. गावचं घर कसं असतं, चूल जातं वगैरे सर्व असं बनवलं होतं. नाही साधं होतं. म्हणजे साक्षी मॅडमना निमंत्रित करतो की हे मानाचे चिन्ह आणि पारितोषिक आदित्यला द्यावं. त्याचबरोबर मोठं जास्वंदीचं झाड आणि प्रथम पारितोषिक घरगुती गणेशोत्सव संतोष रमेश मुकादम. संतोष रमेश मुकादम. अरे पुढची पिढी घेऊन येत आहेत ते. येताना जरा चपला काढून वरती व्यासपीठावर यावं. चिन्ह आणि सर्टिफिकेट प्रथम पारितोषिक. गणेशोत्सव चित्रकला स्पर्धा उत्तेजनार्थ आदर्श गुप्ता. आदर्श गुप्ता आहेत का? आदर्श गुप्ता. मी धनंजय शास्त्री वैद्य सर गुरुजींना सांगतो की त्यांनी हा नकुल चौधरी इकडे. त्यानंतर तृतीय पारितोषिक चित्रकला. दिशा नकुल घोरपडे. दिशा नकुल घोरपडे तृतीय पारितोषिक. मी अग्निलो सरांना विनंती करीन की हे पारितोषिक तुमच्या हस्ते देण्यात यावं.
द्वितीय पारितोषिक स्वरा शेट्टी, स्वरा निषाद शेट्टी. मी विजय सरांना विनंती करीन की तुम्ही द्वितीय पारितोषिक. त्यानंतर आहे चित्रकला प्रथम पारितोषिक माधव रावल. मी खरं सांगतोय रावलकडे यावर्षी नक्कीच जायचं सगळ्यांनी. करंजा, चकल्या, चिवडा, काजू कतरी हे भरपूर प्रमाणात त्यांनी बनवून ठेवलेलं आहे. पारितोषिकाचं भरभराट त्यांना मिळालेली आहे. मी गुरुजींना त्या हस्ते ह्याच्याने एक सिद्ध होतं की आपण इकडे जे आलेले आहेत की भाग घेतला तर बक्षीस मिळू शकतं, पण प्रयत्न इकडे येण्याचा असला पाहिजे. पाठवून सूचना आहे, त्या टाळ्यांची कुठेतरी कमतरता वाटते. मी श्री राजेंद्र ढगेजी यांना मंचावर येण्याचे निमंत्रण देतोय. राजेंद्र ढगे जिकडे असतील. आपले जे पारितोषिक आहे चलचित्र घरगुती गणेशोत्सव 2025 चलचित्र उत्तेजनार्थ राजेश भोईर जूचंद्र चलचित्र आलेत का? राजेश भोईर. नेक्स्ट चलचित्र तृतीय क्रमांक घरगुती गणेशोत्सव चलचित्र तृतीय क्रमांक चेतन वर्तक उमेळ. तृतीय क्रमांक चेतन वर्तक उमेळ. उमेळ गावातले आणखीन कोणी असतील त्यांनी येऊन हे पारितोषिक स्वीकारावं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवावं. उमेळ गावातले मी राजश्री रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांना विनंती करीन की तृतीय क्रमांकाचं बक्षीस वसई लाईव्हचे जे डिसुजाजी आहे त्यांचं स्वागत धनंजय शास्त्री वैद्यजी यांच्या हस्ते होत आहे. वसई लाईव्हचे डिसुजाजी यांचं स्वागत आणि आभार. बऱ्यापैकी ते आमचे सहकारी डिसुजा अतिशय कष्टाळू, प्रामाणिक आणि मेहनती पत्रकार आहेत. विषयाला न्याय देणं आणि तन्मयतेने पत्रकारिता करणं हे डिसुजांकडून शिकलं पाहिजे. अनेक नवोदितांना ते मार्गदर्शन करतात. सामाजिक अंगाने त्यांची पत्रकारिता जाते. मी गुरुजींना धन्यवाद देतो की त्यांनी खूप यथायोग्य व्यक्तीचा सन्मान केला. धन्यवाद. पुन्हा एकदा अभिनंदन डिसुजाचे. हॅलो. द्वितीय पारितोषिक चलचित्र घरगुती गणेशोत्सव पाटील कुटुंबीय उमेळ. पाटील कुटुंबीय उमेळ. मी साक्षीदारांना विनंती करीन की त्यांनी हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांना द्यावं. पाटील कुटुंबीय उमेळ. इथे बघा
आपण त्यांना सोडण्याच्या अगोदर त्याच्या छोट्याशा बालकाकडून समजूया काय केलेलं चलचित्र. तर बघायला तर 2025 मधल्या दुर्घटना ज्या झालेल्या, हैदराबादमध्ये जंगलतोड झालेली, त्याच्यानंतर अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना झालेली आणि काश्मीरमध्ये म्हणजे बेळगावमध्ये जे आतंकवाद्यांनी आपल्या हल्ला केलेला त्या संदर्भात. खूप सुंदर. मी वैयक्तिक जाऊन बघून आलेलो. चलचित्र एवढं सुंदर होतं. आणि प्रथम पारितोषिक म्हणजे खरं सांगायला गेलं तर मला असं वाटतं पुढच्या वर्षी अख्खं उंबेळेगाव इकडे असलं पाहिजे, कारण सगळे प्रथम द्वितीय तृतीय सगळेच उंबेळेगाव घेऊन गेलेलं आहे. त्यामुळे चौधरी कुटुंब, वर्तक कुटुंब आणि तिकडे जे जे म्हात्रे कुटुंब असतील त्या सगळ्यांना आव्हान आहे की भरभरून पुढच्या वर्षी दीपोत्सवाला इकडे यायचं आहे. प्रथम पारितोषिक मनोज वर्तक उमेळे. मनोज वर्तक उमेळे. मी धनंजय शास्त्री वैद्य गुरुजींना विनंती करेन की प्रथम पारितोषिक. काय केलेलं तुम्ही पुन्हा एकदा आज काय झालं? अरे बोल बोल. अरे सांग ना. त्यांनी पण ॲक्च्युली तेच केलं. पहलगाम पण त्यांनी सगळं ते डिटेलमध्ये वगैरे दाखवलं, जे आपले 400 वगैरे. ज्यांचं प्रथम पारितोषिक आहे चलचित्र, त्यांनी संभाजी महाराजांचं अख्खं आयुष्य खाली खाली विसरू शकत नाही. एवढं सुंदर असं चलचित्र, जीवाला भिडून जाणारं ताजा विषय आणि आपल्या सर्वांचं लाडकं. या सर्वांचे लिंक्स यूट्यूबवर आहेत. तुम्ही ज्यांना ज्यांना अजून उत्सुकता आहे की काय बनवलेलं होतं आणि का पारितोषिक दिलेलं आहे ते यूट्यूबवर जाऊन नक्की त्याचा आस्वाद घ्या. आतिश पाटील यांनी, गुरुजी सांगतील, गुरुजी हां त्यांनाच संबोधे, कारण शंभूराजे आपल्या त्यांचं कशा म्हणजे त्यांनी जो विषय आत्ता जो होता, आपण चित्रपट बघितलेलं त्याच्या पुढचं सगळं छाटलेलं होतं, आपल्याला दाखवलं नाही. त्यानंतर काय झालं ह्याचं अख्खं म्हणजे आपण त्याच्याविषयी पण जागरूक असावं की तिकडे नंतर ते वरती फक्त सूर्याकडे बघितलं आणि तिकडे एंड झाला पिक्चर, पण त्याच्यानंतर काय हा प्रत्येकाला भेडसावणारा जो प्रश्न होता त्याचं उत्तर त्यांच्या चलचित्रामध्ये होतं. त्याची लिंक अजूनही आहे. तर असं सुंदर म्हणजे हात छाटलेले पण ते चलचित्रामध्ये बरोबर हाती आलेले. खूप सुंदर असं त्यांची चिता, त्यांचं सगळं हे, त्यांचे शरीर जे शिवलं त्यांना काय म्हणायचं ते त्यांची जे शिवले फॅमिली ही जी होती त्या शंभू महाराजांचे शरीर शिवून त्यांचे जे अंतिम संस्कार केलेले त्या कुटुंबांचं नाव शिवले होतं हे पण आम्हाला त्या चलचित्रातून कळलं. असं खूप सुंदर प्रेरणादायी आणि माहितीपूर्वक असं चलचित्र होतं. असं पुन्हा एकदा मी धनंजय शास्त्री वैद्यांना जय. अतिश दादाबद्दल सांगायचं असं आहे की गडकिल्ल्यांच्या बाबतीत अतिशदादा बरेच ॲक्टिव्ह आहेत आणि आशेरीगड कोणाच्या परिचयातला असेल नसेल माहीत नाही, म्हणजे ट्रेकर आहेत किंवा इतिहास संदर्भात आहेत, गडकिल्ल्यांवर जातात. पालघर बोईसरमध्ये आशेरीगड आहे. त्या आशेरीगडावरती मागील काही वर्षापूर्वी 3 तोफगाडे बसवले होते. अतिशय उत्कृष्ट तोफगाडे अतिशदादांनी बनवले आहेत आणि त्या तोफगाड्यांचे तोफांची पुढची तोंड तुटलेली आहेत आणि ती त्यांनी एकदम असं वाटेल की रिअली हुबेहूब बनवलेली आहेत. जय शिवराय. मी व्याख्याता नाहीये, एक आर्टिस्ट आहे. फक्त आता त्यांनी जो माझं इंट्रोडक्शन दिलं त्यामध्ये एवढंच सांगतो, गड किल्ल्यांवर कामं करतो. गड किल्ल्यांचे जे काय मॉन्युमेंट्स आज आपण बघतोय ती आपली मागची पिढी किंवा पुढची पिढी हे बघू शकणार नाहीये. तर त्यांना कसं रिस्टोर करता येईल या अनुषंगाने काम करतो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आशेरीगडावरचे जे तोफगाडे
ज्याला काही दुर्गमित्र म्हणा किंवा काही सामाजिक लोकांनी चूल म्हणून वापरले होते. 3 तोफा चूल, म्हणजे चुलीला जसे आपले 3 दगड असतात त्याच्यावरती जेवण बनवलं जायचं, चिकन बनवलं जायचं किंवा काही बनवलं जायचं. हे बघितलं आणि बघितल्यानंतर कळलं की जो आपला वारसा आहे हा कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी आपण त्याला कुठेतरी काहीतरी त्याला पुनर्जीवित करायला पाहिजे. दुर्गमित्र आम्ही काही सामील झालो, त्या सर्वांनी कंट्रोलकडून मग त्याचे आम्ही तोफगाडे बनवून घेतले. हे तोफगाडे सर्वांना आवडले. त्यानंतर पुण्यामधले काही प्रोजेक्ट्स मिळाले, तिथेही हडसर किल्ल्यावरचे प्रोजेक्ट केले, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला, त्यांचीही काही थोडी कामं आहेत. आमचं काम एवढंच आहे की आज जे आपण बघतोय ते आपल्या पुढच्या पिढीला बघायला मिळायला पाहिजे. राहिला विषय आपल्या या देखाव्याचा, तर छावा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्या चित्रपटामध्ये काही लिमिटेशन्स आली की फक्त जो शेवट झाला ते शेवट फक्त आपल्याला असा दाखवला की संभाजी महाराजांचा अंत झाला, किंवा वाचनामध्ये काय की 40 दिवसाच्या यातना त्यांनी सहन केल्या, पण 40 दिवसानंतर त्या देहाचं काय झालं हे अजून कोणालाही माहीत नाहीये. आणि जर तुम्ही कधी वडू तुळापूरला कधी भेट दिली तर तुम्हाला ऍक्च्युअल इतिहास कळेल की संभाजी महाराजांच्या त्या देहाचं काय केलं, किती तुकडे केले, कसे फेकले गेले, आणि काही फॅमिली ते तुकडे वेचून एक संघ देह बनवला आणि त्या देहाला अंत्यविधी दिला. म्हणून संभाजी महाराजांच्या 2 समाधी आहेत. जास्त बोलत नाही, व्याख्यानाची वेळ नाही आहे, पण आपण सर्वांनी माझा इथे म्हणजे बोलून आम्हाला एक सत्कार केला. धन्यवाद. आम्ही आमची वसई थ्रू आतिशला तुला आणखीन एक आव्हान करतो की आम्ही इकडे उत्तेजनार्थ अलकनंदा गावळी 5 ते 10 वयोगट मी रोकडे मॅडमना विनंती करीन. त्यानंतर मी थोडं पटकन जाणार आहे. मंडळांनी जरा दिल थांबके, ब्लास्ट होणार आहे. प्रिया प्रिशा प्रधान तृतीय क्रमांक, प्रिशा प्रधान आलेत का? प्रिशा प्रधान आहेत. ईशान बोगे आहेत का? द्वितीय क्रमांक ईशान बोगे. प्रथम क्रमांक काव्या शेठ. काव्य आपण त्यांच्याकडे पोहोचूया. हे नेक्स्ट वयोगट 16 ते 21. उत्तेजनार्थ आहे वैष्णवी प्रधान. दक्ष घाटाल तृतीय क्रमांक, दक्ष घाटाल. मेहिका राऊत द्वितीय क्रमांक. स्वराज गवाणकर प्रथम क्रमांक. स्वराज गवाणकर, मी रोकडे सरांना विनंती करीन प्रथम क्रमांक स्वराजला सुपूर्द करावं. 21+ वयोगट उत्तेजनार्थ शेफाली माडकर. उत्तेजनार्थ शेफाली माडकर. मी ॲग्नोलो सरांना विनंती करीन शेफाली मॅडमना उत्तेजनार्थ बक्षीस द्यावं. त्यानंतर आहे तृतीय क्रमांक स्मृती सुरळे. द्वितीय क्रमांक तन्वेश नाईक आहे. आणि प्रथम क्रमांक आहे अमरेश चौहान. प्रथम क्रमांक अमरेश चौहान. मी धनंजय शास्त्री गुरुजींना विनंती करीन अमरेशला. चित्रही आणलेलं आहे त्यांनी, जे काढलेलं आहे खूप सुंदर. अमरेश खूप मोठे विचार की आपण ज्या पारितोषिकाचे हकदार आहोत ते काय आहे त्यांनी दाखवलेलं आहे.
माईक दे त्याला बोलायचं. मी हे पर्यावरण विषयी कार्य केलेलं की पर्यावरण आपलं खूप महत्त्वपूर्ण आहे. जर पर्यावरण नसलं तर आपण जिवंत राहू शकत नाही. तर या विषयावरती मी या गणेश उत्सवामध्ये लोकांना मेसेज मिळावं आणि ते लोकांकडे पोहोचावं ते, आणि हे आपल्याला पर्यावरण वाचवायचं आहे. जर पर्यावरण नसलं तर आपण जिवंत राहू शकत नाही. हे गणेश उत्सवामध्ये ते गणेश आणि ते बाप्पा सांगत आहेत. आणि ते पर्यावरण फक्त माणसाला नाही, ते प्राण्यालाही किती दुःखित करतो आणि ते त्रास देतो. ते गणेश जे आणि ते प्राण्यांना किती हे करतात, त्याचंही मेसेज हे करण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे. वसई गाव नवतरुण मित्रमंडळ वसई गाव, कोणी आहे का इकडे आलेलं? नवतरुण मित्रमंडळ वसई गाव. ठीक आहे, आपण तृतीय क्रमांकाकडे जाऊया. तृतीय क्रमांक मंडळ कृष्णा सागर सोसायटी वसई ईस्ट. कृष्णा सागर सोसायटी वसई. हॅलो हॅलो, सगळ्या मंडळातल्या सगळ्या सदस्यांनी वरती या. मॅडम पुढे. सगळ्यांनी खूप टाळ्यांच्या गडगडाट त्यांचं कौतुक करायचं, कारण मंडळ चालवणं आणि मंडळात कार्यक्रम करणं ही सोपी गोष्ट नसते, आणि त्याहून त्याच्यात बक्षीस मिळवणं तीही सोपी गोष्ट नसते. तर असं तृतीय क्रमांकाचं बक्षीस मी मंडळांना आवाहन करीन, इकडे जे कोण मंडळ असतील प्रत्येक दीपोत्सवामध्ये बक्षीस मिळो न मिळो तुम्ही इकडे यायचं आहे आणि आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून आपल्या मंडळातल्या अख्ख्या मंडळांना इकडे मंडळातलं कोण इकडे प्रमुख असेल तर त्यांनी 2 शब्द बोलायचे. बाजूलाच राहतो त्यामुळे मला माहिती आहे की हे मंडळ रेडीमेड कुठलीही वस्तू आणत नाही. 1.5-2 महिने कंटिन्युअस एक पेपर एक टिश्यू पेपर चिटकवून असं एक मेहनतीने काम केलं आणि इको फ्रेंडली, त्यात कुठलाही थर्मोकॉल किंवा असं नाही, कार्डबोर्डचा वापर करून हे अख्खा देखावा उभा करतात. जेव्हा तोडण्याची वेळ येते ते प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू असतात की एवढे 1.5 महिने मेहनत केलेली असते. तर खूप सुंदर, धन्यवाद विघ्नेश्वर मंडळ भुरी कॉम्प्लेक्स, खूप खूप अभिनंदन. ओम उत्सव मित्र मंडळ वसईचा बाप्पा, वसईचा बाप्पा. यावर्षी श्रीराम प्रभू या अवतारामध्ये मी ताईंना सांगेन दोघी या. वसईचा बाप्पा, वसईच्या बाप्पाची खूप सुंदर असं आयोजन होतं. आणि ह्या वर्षी आणखीन एक विशेष म्हणजे आमची वसईचं जे गंगा आरती असते ह्यांच्या डोक्यामध्ये एक अचानक विचार आला की आगमनाच्या वेळेस आपण गंगा आरतीने म्हणजे डीजे न लावता आमची वसईचा खूप खूप धन्यवाद करेन. हे आमचं 22वं वर्ष आहे आणि यावेळेस थोडंसं वेगळं करण्याचा विचार केला होता की आपण पूर्णपणे पारंपरिक करूया. तर त्यामागे सगळा विचार मंडळाचा पूर्णपणे होता
आणि थोडंसं फार सामाजिक कार्य पण आम्ही करायचं इच्छितो. त्याच्यात 1-2 गोष्ट आम्ही यावर्षी केली, लास्ट इयर पण केलं होतं. जसं काय ब्लड कॅम्प आहे आणि आय चेकअप आहे, मेडिकल चेकअप आहे. तर तेवढं आम्ही थोडंफार आमच्याप्रमाणे करत असतो आणि अजूनही पुढे करण्याचा आमचा हेतू आहे. आणि यावर्षी आम्ही राम मंदिरचं देखावा उभा केला होता. तर सगळ्यांचं त्याचं दर्शन घ्यावं त्याच्यासाठी. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. खरोखर म्हणजे आज हे मंडळाचं जे आम्ही बक्षीस गंगा आरतीची सुरुवात केली ते हिम्मत घुमरे यांचंच सगळ्यात आधी मी स्वागत करतो. हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर महादेव. ओके. हर हर गंगे. युनिफॉर्म मध्ये आले. श्री श्रावण भिलारे हे गंगा आरतीच्या युनिफॉर्म मध्येच आलेले आहेत. त्यांचं कौतुक श्री मनीष मकवाना करतील. हर हर गंगे. मल्हार वाघ याचं कौतुक वेदप्रकाश ठठेरा करतील. हर हर गंगे. या सगळे ग्रुप फोटोसाठी वरती सगळ्यांनी. आशिष तू पण ये. आशिष एक खाली बस. जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. गरवीर चिमाजी अप्पांचा विजय असो, गरवीर चिमाजी अप्पांचा विजय असो. जय वदराई, जय चिमाजी, जय वदराई, जय चिमाजी, जय चिमाजी, जय वदराई, जय चिमाजी, जय वदराई. भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. हॅलो सर्वांना पुनश्च मॅडम ह्या जवळ एक मिनिट. ललित ओके. सर या ना सर, रोकडे सर या ना. तुमच्या हस्ते पण मला तुम्ही स्टॉप करा. हो हो आहे ना. चल चल चल. त्याला द्या, त्याला फराळ द्या थोडं. हा प्रितेशला द्या. थोडं फराळ